विद्यामंदिर शेळकेवाडी यांच्या नियोजनानं मुख्याध्यापिका पाटील मॅडम यांच्या नियोजनानं एक चांगलं खाद्य महोत्सव मुलांना चांगल्या पद्धतीनं व्यवहारात नॉलेज देणं घेणं कसं असावं हे शिकवण्याचा जास्तीत जास्त उत्तम प्रतिसाद गावकऱ्यांनासुद्धा दिलेला आहे आणि त्या पद्धतीनं एक चांगलं शिक्षण आणि जे प्रत्यक्ष मार्केट कसं असावं बाजार कसा असावं हे मुलांना त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आणि ह्यातूनच त्यानं मुलं भविष्य काळामध्ये व्यवहार करून बाजारमध्ये कसा व्यवहार केला जातो किमती कशा असतात हे समजून येतं आणि एक असा स्तुत्ययुक्त प्रोग्राम शेळकेवाडी गावामध्ये छोटंसं गाव जरी असलं तरी असे छान छान चांगले प्रोग्राम घ्यावे आणि मुलांना जास्तीत जास्त प्रत्यक्ष शिक्षण देण्यात यावे त्याबद्दल माझ्याकडून शेळकेवाडीचे जे शिक्षक आहेत त्या मॅडम करत आणि त्यांचा स्टाफ प्रकाश मॅडम असतील आरती मॅडम असतील तर या सर्वांचं अभिनंदन करतो. मंदिरासमोर उपस्थित राहा. थोड्याच वेळात कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण इथं समोर उपस्थित राहावं. कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा आपण इथं घेणार आहोत. शेळकेवाडी शाळेतर्फे खाद्य महोत्सव संस्कृती लहान मुलांना बाजार मार्केट कसं असावं हे समजण्यासाठी खाद्य महोत्सव ठेवलेला आहे. ही शिवण्या बॉम्बे वडा या पद्धतीने स्प्रिंग पोटॅटो इथं ठेवण्यात येणार आहे. त्याच पद्धतीनं गुलाबजामुन काय आले बा काय म्हणायचं आहे हां चिक्की गुडदाणी त्यामुळे बिस्किट वगैरे ठेवलेले बाजार मुलांचे पालक अंगणवाडी अध्यक्ष अमर शेट्टी यांचं स्वागत आमच्या मुख्याध्यापिका मॅडम यांनी करावं मी त्यांना विनंती करते. आमचं शंभूची मम्मी त्यांच्या मम्मी त्यांचं स्वागत. तुम्हाला हे मुलांचं बाजार जे भरवलं त्यातनं काय वाटतं पालकांना पालक म्हणून सांगेन की मुलांचं कौशल्य यातून निर्माण होते मुलांना देवाणघेवाण करण्याची बौद्धिक क्षमता वाटते. हां म्हणजे व्यवहार कसं करायचं जेवणामध्ये हे मुलांना समजतं. महोत्सवामध्ये जे पालक आहेत त्यांनी पालकांनी मुलांना शैक्षणिक मिळावं त्यासाठी त्यानं पालक उपस्थित राहत आहेत. अजय काय तात्या तात्या शिपाई आपल्या ग्रामाचा समोसे काढून ठेवा.
पाटील चालू करा खायला गुलाबजामुन. उघड के मिसळ मांडायची तयारी चालू आहे. पाटील काय चाललंय? मिसळ ठेवली काय? गावामध्ये विद्यामंदिर शेटकेवाडी व अंगणवाडी आणि ग्रामपंचायत यामुळे खाद्य महोत्सव आज आयोजित केलेला आहे. त्याच्या पाठीमागे एकमेव उद्देश आहे की लहान मुलांना आठवडी बाजार कसा भरला जातो, आर्थिक व्यवहार कसे केले जातात आणि लोकांना बेसिक हे नॉलेज लहानपणापासूनच मार्केटिंगचं नॉलेज व्हावं आणि खाद्यपदार्थ कसे बनवले जावे याचं ज्ञान अवगत व्हावं आणि चांगल्या सवयी संस्कार चांगले व्हावे या उद्देशानं खाद्य महोत्सव आयोजित केलेला आहे. आयोजित करण्याचा उद्देश असा आहे की शालेय वयातील मुलांना खाद्यपदार्थांचं महत्त्व, त्या खाद्यपदार्थांपासून तयार केल्यानंतर पुढचं जे बिझनेस किंवा उद्योगधंदा स्थापन करण्याचं जे सुरुवातीपासूनचं जे मार्गदर्शन घरातून मिळावं हा मुख्य उद्देश आहे. जेणेकरून पुढे गेल्यानंतर भविष्यात सुद्धा आपल्याला हा बिझनेस म्हणून पुढे करता येईल आणि त्याच्यामध्ये खाद्यपदार्थ आपण कसे बनवले पाहिजे, त्यामध्ये नफा तोटा, साहित्य कोणतं लागतं, त्याची पौष्टिकता, मार्केटिंग कसं करायचं, जाहिरात कशी करायची, आपला पदार्थ कसा खपला जावा आणि त्याचं मूल्य किंवा तो पदार्थ कसा चांगला आहे हे कसं समोरच्याला पटवून द्यायचं हे पूर्ण यातून मुलांना शिकवायला मिळणार आहे. तसंच विविध पदार्थ त्याची पौष्टिकता ही सुद्धा यातून मुलांना कळणार आहे. त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे पिझ्झा, बर्गर हे पदार्थ चांगले नाही आहे तर पौष्टिक पदार्थ कोणते आहेत त्यातून आपल्याला सर्व जीवनसत्व मिळतात. मग तांदळाचे पदार्थ, डाळीचे पदार्थ, शेंगदाणे, फुटाणे असतील किंवा वेगवेगळे पदार्थ आहेत त्यातून मुलांना वाढीस कशी चालना मिळते किंवा असे पदार्थ कसे आरोग्यात चांगले आहेत हे आपल्याला या पातळीनुसार समजणार आहे. लहान वयातच मुलांनी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा चांगली गोष्ट आहे. लहान वयातच हे सर्व मुलांना कळायला पुढे जाऊन त्यांना अजून चांगला त्याचा पाया होणार आहे आणि यातून बरंच काही त्यांना शिकायला मिळणार आहे. बाजार कसा भरवायचा, त्याचं मार्केटिंग असेल किंवा ते होण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं, ते घरातले कसे सहकार्य जाणीवून होते ते घरात आईचे कष्ट, आई सकाळपासून काय काय करत आहे हे सगळं करण्यासाठी ही पण जाणीव मुलांना मिळणार आहे. आणि सहकार्य करावे आणि आता सहकार्य करायचं. आताच हजर झालेले आपले आदरणीय त्यांचं स्वागत अंगणवाडी मदतनीस आज अंगणवाडीच्या वतीने आम्ही आज मुलांना आठवडी बाजार ठेवलेला आहे. म्हणजे मुलांना याबद्दल व्यवहाराबद्दल माहिती व्हावी, वस्तू घेणे कसे त्याची व्यवहाराची पूर्णपणे त्यांना माहिती व्हावी यासाठी आठवडी बाजार ठेवलेला आहे. तुम्ही काय म्हणून काम करता? अंगणवाडी मदतनीस म्हणून हे काम करतो. लहान मुलांना अशा पद्धतीनं बाजार भरून अतिशय चांगल्या पद्धतीनं आयुष्यामध्ये आर्थिक नियोजन कसं करायचं आणि व्यवहारामध्ये कसं वागलं गेलं पाहिजे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारी ज्ञानसुद्धा आयुष्यात उपयोगी पडत असतं. ते आजच्या ह्या खाद्यसंस्कृती जी आपण चांगल्या पद्धतीनं आजचं नियोजन केलं, ही मुलांच्या आयुष्यात असे कार्यक्रम वेगवेगळ्या माध्यमातून घेणं गरजेचं आहे. त्यांना जेवढं असं प्रत्यक्ष कार्यक्रम केले जातील त्यामुळं मुलं छानपैकी त्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक नियोजन करू शकतात.
ही शेळकेवाड्यामध्ये देवळापाशी मारुतीचं मंदिर आहे. त्यामध्ये हा सामुदायिक मुलांचा शेळकेवाडी खाद्य महोत्सव करण्यात आलेला आहे. या पद्धतीनं सामुदायिक कार्यक्रम हे घेतले जात असतात. त्या पद्धतीनं आजसुद्धा कार्यक्रम इथं भरवण्यात आलेला आहे. मुख्याध्यापिका मॅडम त्याचबरोबर बाजारमध्ये मुलांचं खाद्यसंस्थेचा बाजार घेण्यासाठी पालक आणि गावकरी सगळे जमले. शेळकेवाडी पालक जी संघटना असते शाळेमध्ये त्याचे अध्यक्ष अमर शेळके. तुम्हाला काय वाटतं बाजाराच्या निमित्तानं मुलांना शिक्षण वगैरे शिक्षण आज व्यवस्थित आहे आणि मुलांना हे बाजार भरवण्याचा उद्देश आपले व्यवहार ज्ञान कसे असते ते कळण्यासाठी बाजार भरवलेला आहे. त्यातून मुलांना कसे विकता येते पैशाचे कसे हे करता येते, व्यवहार करता येते ते. गोळा करता येते त्यातून ज्ञान मिळते. बोलायचं का बाबांनी सांगा बोला. किती रुपयाला किती रुपयाला 15 रुपये. काय बोली देतोय तिकडे तोंड करून बसले. मुस्लिम बरोबर काय फरक पडते. तुम्ही आता मी इकडे काढायला माहिती आहे तुम्हाला काय हे घ्या घालतो मी तिकडे लक्ष द्यायचं नाही तिच्याकडे. अगे बाय अगे बाय बघ चाच्याचं स्टॉल बघ. अगे बाय चाच्याचा स्टॉल बघ. स्टॉल आधार हॉस्पिटलमध्ये सर्जिकल रोबोटिक सेवेचा शुभारंभ. आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्जिकल रोबो म्हणजे पदार्थाचे नाव कांदा भाजी शेंगदाण्याचे लाडू. सर्व